हॅलो. यावेळेस महाराष्ट्रामध्ये मनसेची सत्ता येण्याची शक्यता आता खूप बळावलेली आहे. कारण सत्तेसाठी जे धैर्य लागतं, सत्तेसाठी जो आत्मविश्वास लागतो, सत्तेसाठी जे प्रक्रिया असते आणि पराक्रम असतो, सत्तेसाठी जे परिश्रम असतात, ते करायला आता राज ठाकरे यांचं एक बुद्धिमत्ता म्हणा किंवा एकंदरीत वैश्विक विचार अमेरिकेतून आल्यानंतर सुस्पष्ट असे झालेले आहेत. आणि हे जे विचार आहेत त्यांचे, ते अतिशय महत्त्वाचे आणि खरोखरच एक व्यवस्थित आहेत. कारण लोक कंटाळले, ह्या महाविकास आघाडीला कंटाळलेले आहेत आणि महायुतीलाही कंटाळलेले आहेत. आता एक लक्षात घ्या, या महायुती आणि महाआघाडी यांनी दोघांनी सत्ता अडीच वर्ष भोगलेली आहे. आणि काही इकडचे आले तर काहींनी 5-5 वर्ष सत्ता भोगलेली आहे आणि जे एकनिष्ठ राहिले त्यांना अडीच वर्ष सत्ता भोगली. हे गणित एक लक्षात घ्यायला जर तुम्हाला बघितलं तर उद्धव ठाकरेच्या पक्षातून, यांच्या पक्षातून फुटून गुवाहाटीला गेलेल्या लोक हे पुन्हा इकडं सत्तेत आल्यानंतर, कारण ते तेथेही सत्तेत होते, ते सत्तेत आल्यानंतर पुन्हा भाजपच्या सहाय्याने पुन्हा ते सत्तेत आले. म्हणजे त्यांनी 5 वर्ष पूर्ण सत्ता भोगली. परंतु जे निष्ठावान होते, जे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहिले, ते मात्र 2.5 वर्षानंतर सत्तेतून बाहेर फेकले गेले. ते बाहेरच गेले, ते विरोधक झाले. त्यानंतर परत दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आला की काही जे बाहेर सत्तेतून फेकले गेलेले होते, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असणारे, त्यांच्यापैकी शरद पवार गटातील परत सत्तेसाठी इच्छुक असलेले जे लोक होते, ते पुन्हा काही काळानंतर पुन्हा जाऊन भाजपला मिळाले आणि पुन्हा सत्ताधीश झाले त्यांच्यापैकी, की जे आणि तेथे गेल्यानंतर ते मंत्रीच झाले. म्हणजे आमदार वगैरेंचं काही कामही नाही त्यांच्यामध्ये. पण जे मंत्री सत्तेवाचून तळमळत होते की आम्हाला सत्ताच पाहिजे, आम्हाला सत्ता पाहिजे, त्यासाठी केन प्रकाराने त्यांनी प्रधानमंत्री यांच्याशी संपर्क साधला आणि ते त्या पक्षात भाजपमध्ये गेले आणि सत्ताधीश पुन्हा तेथे मंत्रीच झाले. म्हणजे काही लोकांनी ह्या 2.5 वर्ष सत्ता भोगली, काही लोकांनी 4 वर्ष सत्ता, आणि काही जे पहिल्यांदा फुटले त्यांनी पूर्ण 5 वर्ष सत्तेमध्ये ते होतेच किंवा आहेत. आता एक मुख्यमंत्री पूर्वी सत्तेत होते, त्यांच्याकडं एक चांगल्या पद्धतीचे खाते होते. आणि तसेच इतरही काही जे मंत्री होते त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळामध्ये खाते होते. म्हणजे तेच मंत्री परत फुटले, परत इकडे आले खाते. म्हणजे हे जे मंत्रिमंडळ सत्ता भिलाशी जे लोक आहेत, आता त्यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे, आता यांचा हा जो पक्ष आहे तो महाविकास आघाडी, त्याच्यामध्ये 3 पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट, हे 3 लोक. पण एक महत्त्वाची अशी गोष्ट, त्यांच्यामधून फुटून परत राष्ट्रवादीचे फुटून, शिवसेनेचे फुटून जे भाजप सोबत गेले, ते परत 4-4 वर्ष, 5-5 वर्ष ते सत्ताधीश आहे. आणि भाजपचे देखील 2.5 वर्ष परत आता सत्तेमध्ये काही मंत्री आहेतच. म्हणजे हा जो खेळ सत्ताधीशांचा आहे, तो त्या लोकांनी कशा पद्धतीने आणि कशा पैशाने खेळलेलं आहे हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षातही आलं नाही. परंतु ते राज ठाकरे यांच्या लक्षात पूर्णपणे आलेलं आहे. आता हे बघा, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका आईबाप योजना, लाडका बाप योजना, लाडकी आई योजना, किंवा लाडके कोण मेवणी योजना,
एक साडू योजना, लाडका भाऊ योजना, अशा ज्या योजना काय ज्या असतील नसतील त्यांच्यावर राज ठाकरे, आता राज ठाकरे हे थोडेसे विचारवंत आहेत आणि कधी कधी ते व्यवस्थित पण राहतात, पण तळमळीचा नेता आहे एक लक्षात घ्या. तर त्यांनी आता थोडंसं आपली जी वैश्विक दृष्टी ती व्यवस्थित करून त्यांनी एकच प्रश्न सांगितला आणि तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यांच्याकडं लोकांना द्यायला प्रश्न आहेत, लोकांनी मतदान करावे म्हणून यांच्याकडं लोकांना द्यायला पैसे आहेत. ते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ती योजना मध्य प्रदेशातून आणली होती. मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसला भाजपला त्या योजनेच्या माध्यमातून खूप मतं मिळाली होती म्हणून ती योजना त्यांनी आणली होती. तीच योजनेची कॉपी परत आपल्या महाराष्ट्राने केली. काही कर्नाटकमध्ये काही योजना आणल्या काँग्रेसने, त्या योजना राबवल्या की तुम्हाला 2,000 देऊ किंवा 4,000 देऊ आणि नंतर मग महिन्याला 2 वर्षाला, अशा पद्धतीच्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत. कारण ह्या मतं खेचण्यासाठीच्या योजना आहेत. यांना काय तर गोरगरीब जनतेला ज्या दिल्या त्या मतं खेचायला योजना आल्या. परंतु या ज्या योजना असतात या योजनेमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की लोकांना फक्त 1,500 रुपये द्यायचे, आपण 5 वर्ष आरामशीर काम करायचं. मग आपण किती पैसे खायचे, काय करायचं, कशा पद्धतीने एकंदरीत रोजगार करायचा. तर राज ठाकरे यांनी एकच वाक्य एक महत्त्वाचं बोललं आहे. ते म्हटले तुमच्या ह्या योजना, लाडकी बहीण योजना द्यायला पैसे आहेत तुमच्याकडं, त्यानंतर लाडका भाऊ योजना द्यायला पैसे आहेत तुमच्याकडं, तुम्ही सगळे हे तिजोरी लोकांना, आमदारांना गाड्या द्यायला पैसे आहेत, आमदारांचा पगार वाढायला पैसे आहेत, आमदाराला एका राहण्यासाठी लाख रुपये लाचचं भाडं द्यायला पैसे आहेत तुमच्याकडं. म्हणजे हा जो भाग आहे मुंबईत, कारण तो मनोरा पाडला होता, त्यानंतर सरकारने एक निवेदन काढलं की जर तुम्ही आले एका रात्रीसाठी, तुम्हाला जर समजा हॉटेलमध्ये राहायचं असेल तर 1,00,000 रुपये तुमच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत त्यानंतर त्यांच्या मोबाईल नाही ते वापरत तरी पण त्यांच्यासाठी ती जी जेवढी आमदारांना जेवढं शांत करता येईल पैशाने तेवढं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांना एक व्यक्तिगत सहाय्यक द्या, त्यांना एक महिन्याला काय 10,000 50,000 रुपये मोबाईलचं बिल नाही, त्यांना एक पत्रव्यवहारासाठी किंवा एक गाडी द्या, त्यांना एक फुकट गाडी द्या 50 लाख 25 लाखाची 30 लाखाची, त्या 50 लाखाची, आणि मग त्याचं कर्ज सरकार फेडणार, त्यांचे हप्ते सरकार फेडणार, वगैरे वगैरे योजना. हे काय त्याच्यामधले फक्त ठळक मुद्दे जे आहेत ते आम्हाला सांगतोय. पण राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की तुम्ही हे 1,500 2,000 या योजनाला, व्यक्तिगत योजनाला हे जे पैसे देता, तर हे पैसे जर तुम्ही रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी, लोकांचे जे प्रश्न सोडवण्याचे, रेल्वे व्यवस्थितपणे आणण्यासाठी, व्यवस्थितपणे गाड्या चालवण्यासाठी, लोकांचा जो तुम्ही टॅक्स करता तो कमी करण्यासाठी, लोकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या योजना आहेत ते, नळाने 24 तास पाणी पुरवठा करा. त्याच्यानंतर तुमचे रस्ते ते चांगल्या पद्धतीचे कायम, कधीही 5-5 10-10 वर्ष असे नाही, 50 वर्षसुद्धा तो रस्ता फुटला नाही पाहिजे अशी व्यवस्था करा. चांगले धरणं बांधा, त्यासाठी ते पैसे वापरा. असं जर करण्याऐवजी त्यांनी ते सांगितलं ते महत्त्वाचं आहे. कारण हे पैसे असे उधळण्यापेक्षा मूलभूत प्रश्नावर उधळा. कारण पुण्याचा पूल पडला, त्या बिहारमध्ये 12-15 पूल पडले, पुण्यामध्येच नाही नागपूरचे काही पूल वाहून गेले, गडचिरोलीचे पूल वाहून गेले. अरे, आणि काय रस्त्याला त्या सगळीकडे खड्डेच पडलेत. मुंबई गोवा महामार्ग सगळा खड्ड्यांनी भरलेला आहे. अरे काय हे असं, एवढे पैसे घाशात घालायचे. आणि समृद्धी मार्गाचा जो मोपलवार होता त्याला बढती दिली त्या सरकारने आल्यानंतर, नाही तुम्हीच काम करा, त्याच्याकडे सापडले 3,000 कोटी रुपये. हे पैसे एवढे कुठं, पगार किती असतो? लाख रुपये वर्षाचे होता साधारण 12 लाख. 10 वर्ष नोकरी केली तर 1,20 लाख होतील. काय होणार आहे त्याला जास्त? 3,000 कोटी त्याच्याकडं. म्हणजे अधिकारी, जे आमदार, मंत्री यांना काही खुश करायचं आणि तुम्ही खा आम्ही खातो, तुम्ही खा आम्ही खातो, अशा पद्धतीने हे राजकारण चाललेलं आहे. आणि म्हणून या राज ठाकरेंनी जी घोषणा केलेली आहे आता, की आता मी 1 ऑगस्टपासून
बाहेर फिरणार, प्रत्येक मतदारसंघामध्ये 5-5 लोक आमचे जाऊन व्यवस्थित करणार आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे पैशासाठी आमदार होणार आहेत, मंत्र्यासाठी जे आमदार होणार आहेत, तर त्यांना यावेळेस तिकीट देणार नाही, पण चांगल्या लोकांना तिकीट देईल. तर आता आता सगळ्या लोकांनी सुद्धा हाच विचार केला पाहिजे की एकदा या राजसाहेबाला सत्ता द्या. राजसाहेबाला सत्ता देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे राज ठाकरे जर एकदा निवडून आले आणि यांचे जर समजा 250 आमदार जर निवडून दिले, तर एक चमत्कार होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये चमत्कार होऊ शकतो की पहिल्या 5 वर्षामध्ये दिल्लीमध्ये जे घडलं की अरविंद केजरीवालनी ते दिल्लीची एकदम सगळी व्यवस्थाच करून टाकली. आरोग्य फुकट, दवाखाने फुकट, सगळं काही. त्याच्यानंतर रस्ते, महिलांना ज्या योजना असतील त्या, अन्नधान्याच्या योजना, कर कमी केले. म्हणजे काही काळामध्ये त्यांनी केलं. परंतु शेवटच्या एका टप्प्यात कुणाच तरी ऐकून ते दारू घोटाळा केला आणि त्याच्यामध्ये ते गेले. परंतु तो चूक त्यांची, त्यांना सल्लागार सांगण्याची. कारण काही पण लोक सांगतात आपलं एवढ्या लोकांना द्यायचं तर उत्पन्न वाढवा. तर हा जो महत्त्वाचा मुद्दा, राज ठाकरे यांच्या पक्षाला लोकांनी आता जास्तीत जास्त एक वेगळं केलं पाहिजे. कारण तेच लोक परत निवडून देऊन ते काही काम करत नाही, हे तुमच्या लक्षात आले असेल. नगरला लोकसभेमध्ये जो प्रकार केला तसाच प्रकार आता नवीन उमेदवार देऊन, नगरचा लंके आले किंवा बीडचे आपले एक सोनवणे आले, बजरंग सोनवणे आले, किंवा तिकडं काळे आले, अंबादास दानवेला, आपले ते दानवेला पाडून लोकसभेला. तर अशा पद्धतीने एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे करून तुम्ही आता महाविकास आघाडी ही पलटी किंवा ती पलटी, हे दोन्ही पलटी तुम्ही बघितलेले आहेत. यांचे काम बघितलं, त्यांचं काम बघितलं. रस्ते 50 वर्षापासून व्यवस्थित झालेले नाहीत. ना पूल झाला, ना वाहतूक कोंडी सुटली, ना लोकांना व्यवस्थितरित्या एक काही ज्या सुविधा आहेत त्या काहीच मिळाल्या नाही. काही लोक पाण्यासाठी ओरडतात, अजून नाही पाण्याच्या टँकरने लोकांना द्यावं लागतं. तर आता या राज ठाकरे यांनी जे केलेलं आहे, जो निर्धार केलेला आहे, त्या निर्धाराला तुम्ही साथ देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण चांगला माणूसच साथ देऊ शकतो की जो निष्पक्ष असतो. येथे कसं आहे, आकाशवाणी किंवा जे चॅनल असतात हे सगळे पुढाऱ्यांचे चॅनल आहेत, एक लक्षात घ्या. त्यानंतर वृत्तपत्र जे असतात, तुमच्याला जे बातम्या सांगतात त्या सगळ्या अंबानीच्या चॅनल आहेत. त्यानंतर एकंदरीत तुमच्या विविध प्रकारे जे संपूर्ण आहेत, जे मोठमोठे जे पुढारी उद्योगपती यांचेच चॅनल आहेत, त्यांच्याच वृत्तपत्रही त्यांचीच आहेत. आणि लोकांना शेवटी परत तेच काय सांगायचं, परत त्याच पुढाऱ्याकडे जायचं, त्यांनाच तुम्हीच यांना निवडून देणार का? कारण ते शेवटी ते चॅनलवाले देखील त्याच लोकांकडे जाऊन यांना तुम्ही नाही तर हा नाही तर तो, म्हणजे सगळे मॅनेज केलेले असतात. तर आता या राज ठाकरे हे काय कोणाला मॅनेज होऊ शकणार नाहीत असं वाटतंय. कारण ते जर सत्तेतही गेले नाहीत, त्यांनी प्रयत्न केले खूप, पण त्यांना ते शेवटी स्वतंत्रावर आले. म्हणून त्यांचं अभिनंदन करू आणि त्यांना साथ देणं हे आपलं महत्त्वाचं आहे. असं